बातम्या आणि बरंच काही. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. कुटुंबीय आजोबांच्या दशक्रिया विधीसाठी बाहेर पडण्याची संधी साधून बंद घराचे कुलूप तोडणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना मोठं यश आलंय. या कारवाईत पोलिसांनी मुख्य आरोपी धनंजय उर्फ धनाजी दत्तात्रय घोडके राहणार कात्रज जिल्हा पुणे याला अटक करून त्याच्याकडून चोरी गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला. विशेष म्हणजे या घरफोडीचा मास्टर माइंड पीडित कुटुंबाचा शेजारीच असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील धेरंगे वस्तीवर राहणारे किरण पंडित धेरंगे वय 38 यांच्या आजोबांचे निधन झाले होते. 18 जुलै रोजी संपूर्ण कुटुंब घराला कुलूप लावून दशक्रिया विधीसाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून सर्वजण घरी परतले असता त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. चोरट्याने कपाटातील 7 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 5,000 रुपयांची रोख रक्कम लांबवली. या प्रकरणी किरण धेरंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, महेश डोंगरे, जितेंद्र पानसरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लहाडू बांगर, पोलीस हवालदार श्रावण ग्रुपचे, नवनाथ नायकवडे, रोहिदास पारखे, श्रीमंत होडमाने, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, अमोल नलगे, नारायण वाळके, राम जाधव आणि मच्छिंद्र निचित यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून पाहणी केली. सीसीटीव्ही विश्लेषणादरम्यान धनंजय उर्फ धनाजी घोडके याचा संशयास्पद वावर निदर्शनास आला. पोलिसांनी तातडीने शोध घेत कात्रज येथून धनंजय घोडके याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली.